झाली तयारी? बघू. खूप छान सुंदर दिसतीयस. बर आरती, तू सुद्धा मुलाशी बोल बर का. मी आणि अण्णा दोघही तुझ्याच मताने पुढे जाणार आहोत. काय झालंय? अशी शांत का झालीयस? तिकडे देवळात सुद्धा अशीच होतीस. काही झालंय का? तुझ्या मनाविरुद्ध काही होतंय? नाही अगं आई, ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं. कळ. ये बस. बस. मला माहितीये तुला काय बोलायचं ते. आरती, अण्णा मला बघायला आले होते ना, तेव्हा माझ्या आईला सुद्धा मी हेच म्हणाले होते, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मला वाटतं आई मुली मधला हा संवाद पिढ्यानपिढ्या असाच चालू असेल. मला माहितीये ग, मुलींच्या मनात अनेक गोष्टी असतात. आपलं घर असतं, असंख्य आठवणी दाटून येतात. हे घर सोडावं लागणारे एक ना अनेक गोष्टी. मी, माझी आई, तिची आई, प्रत्येक बाईला यातून जावंच लागतं. पण तू काळजी करू नकोस. आणि गौतम, तो नागपुरातलाच आहे ना, म्हणजे तुझं सासर माहेर एकाच शहरात. तुला जेव्हा हवं तेव्हा तू इथे येऊ शकतेस, हो की नाही? चल, बाहेर काही तयारी राहिली का बघते. आई, तू असं गृहीत का धरतेस की माझं लग्न आजच ठरेल म्हणून? गृहीत कोण धरतंय? पण आईचं मन आहे. मला तू इतकी आवडतेस ना की तुला कोणी नकार देईल असं मला वाटतच नाही. अगं, तू हुशार आहेस, तुझ्याकडे चांगली नोकरी आहे, दिसायला सुंदर आहेस आणि स्वभावानेही गोड आहेस. शिवाय मी देवाकडे नवस मागितलाय. मग आता मला सांग, होकाराची अपेक्षा का करायची नाहीये मी? सगळं नीट होणार आहे. चल, आता पाहुणे येतील. हॅलो. हे बघा, मी आता ड्राईव्ह करतोय. फ्री झालो तर करीन कॉल. ओके, नो वरीज. फक्त आठवणीने करा. खूप उशीर नको ना व्हायला. खूप काही मिस करा ना तुम्ही. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? का मागे लागल्यात माझ्या? मी कुठे तुमच्या मागे लागली आहे? मी तर इथे आली आहे आरतीच्या घरी. तुम्ही तिकडे काय करतायत? हे बघा, आता परत नवीन काही गोंधळ घालणार आहात का? छे छे, काय बोलताय? मी कशाला गोंधळ घालेन? गोंधळ तर मावशी घालतेय. इकडे आज एक छान प्रोग्राम आहे, येता का तुम्ही? मी तिथे? ते न बोलावता काय वेळ आहे का मी? तुम्हाला वेळ लागेल असाच कार्यक्रम. आरतीला बघायला मुलगा येणार आहे. तुम्ही ठरवा यायचं की नाही. बाय. विक्रांत, मला माहितीये तू नक्की येणार. तुझ्या मनातनं त्या आरतीची इमेज मला कायमची पुसून टाकायची. आय नो, दुःख तर होईल तुला, पण मी आहे ना, मी होईन तुझा खांदा. आधी सिंपथी, नंतर लवपथी. थँक्यू बाय.
थँक्यू. काय झालं बाळा? तुझी तब्येत बरी नाहीये का? नाही हो, कालपासून थोडीशी नर्वस आहे. आणि बघण्याचा कार्यक्रम म्हटला की मुलींना येतं हो टेन्शन. म्हणजे मुलगी मॉडर्न नाहीये आणि आम्हाला अशीच मुलगी हवी होती, संस्कारी. मी काय म्हणते, तू ह्यांच्याच बाजूला का नाही बसत ताई? म्हणजे तुम्हाला दोघांना छान गप्पा पण मारता येतील ना. काय मावशी बरोबर बोलतेय ना? हो. विक्रांत, तू प्लीज जरा बाजूला. आरती ये बाळा, ये ये. हॅलो. विक्रांत, डोंट वरी, तू लोनली नाही आहेस. मी आहे ना तुझ्या बरोबर. अरे गेले पण पाहुणे. तुम्ही सांगितलं नाही का त्यांना मी येते? अगं हो हो सांगितलं आम्ही की आमचं बडबड गीत येत आहे, ते लगेच पळूनच गेले. कसा झाला बघण्याचा कार्यक्रम? रिझल्ट काय लागला? आपली ताई आवडली ना त्यांना? आणि अण्णा मुलगा कसा आहे? हँडसम. त्याचे आई वडील ताईला बघून इम्प्रेस झाले ना? ते होणारच. काय बघितलं, प्रश्न पण स्वतःच विचारते, उत्तर पण स्वतःच देते, आम्ही गप्पच बसतो. बरं बरं बरं, सॉरी. आता मी काहीच नाही बोलणार. तुम्ही सांगा ना काय काय झालं? काय नाही. प्रश्न क्रमांक 1, बघण्याचा कार्यक्रम झाला का? तर हो, बघण्याचा कार्यक्रम झाला, अतिशय उत्तम झाला. अण्णा सांगा ना. अरे हो 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 सांगतो ना. पण आता रिझल्ट आम्हाला लगेच कसं काय कळेल मला सांग? तुम्ही मला फक्त फोटो दाखवा, मी लगेच सांगते रिझल्ट काय लागेल. दाखवा, ते 2-3 काढलेत ना फोटो. हे बघ. हा म्हणजे हे? तू ओळखतेस यांना? अगं नाही आई, पण बघ ना काय योगायोग आहे. अगं सकाळी माझी स्कूटर बंद झाली आणि ह्याच मुलाने मला लिफ्ट दिली. याने पण मस्त आहे की हा, म्हणजे ताईला शोभून दिसेल. स्वभावाने पण चांगला वाटला. आणि असंही अनोळखी मुलीची मदत करणारी मुलं कमीच आहेत ह्या जगात. हो. बरं आई, होकार आला का त्यांचा? ताई काय म्हणाली? हा म्हणजे त्यांचा होकार आहे आरतीसाठी, पण हिला विचार करायला वेळ हवाय. माणसं चांगली वाटली, म्हणजे आई वडीलही छान बोलले, मुलगा चांगला आहे. नाही, सगळं छानच आहे. आम्हालाही म्हणजे स्थळ आवडलेलं आहे. पण कसं आहे, आरतीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, त्यामुळे तिचं मत घ्यायलाच हवं. काय करेक्ट अण्णा. मला आहे ना ताईचं मत जाणून घ्यायची खूप उत्सुकता लागली. मी आलेच तिला भेटून. तायडे, जाऊ दे. तायडे, योगायोग या शब्दावर आज माझा विश्वास बसला. म्हणजे सकाळी एक मुलगा मला लिफ्ट देतो आणि मग तोच मुलगा तुला बघायला येतो. दोन्हीकडे गौतम.
माझे होणारे जीजू, अगं त्यांनी मला सकाळी तू 1 मिनिट गप्प बसशील का अमूल्य, प्लीज? कुठे पोहोचलीस तू? अजून कशात काही नाही आणि जीजू वगैरे अजून काही ठरलेलं नाहीये आणि तू लागलीस नातं जोडायला. तू 1 मिनिट माझं शांतपणे ऐक. तायडे, तूच 1 मिनिट माझं शांतपणे ऐक. हे बघ, तुझे होणारे ते मला आवडलं बर का. म्हणजे नशीब काढलं पोरीने. मुलगा बघायला आला आणि ताबडतोब हो म्हणाला. मुलगा देखणा आहे, शिकलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे. तू थोडा वेळ गप्प बसशील का अमूल्य? तायडे, मी अंतर्ज्ञानी आहे. मला पुढचं आहे ना सगळं एकदम क्लिअर दिसतंय, स्पष्ट. तू अजून एक शब्द बोललीस ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. हे बघ अमूल्य, आपण एखाद्या मुलाला पाहिलं आणि तो आपल्याला आवडला, असं नाही होत ना. मग कसं असतं? आता तू आई आणि अण्णा ह्या जोडीकडेच बघ. आईला काय सांगायचं असतं हे अण्णांना न सांगता पण कळतं. अगं हो तायडे, पण आता त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली. तू समजून नाही घेतेस अमूल्य. लोक म्हणतात ना की घंटी वाजली पाहिजे. आय एम नॉट दॅट पर्सन. मी त्यातली नाहीये. मला ज्याच्यासोबत संवाद करावासा वाटेल, ज्याच्यासोबत मला माझ्या आयुष्याची दुपार आणि संध्याकाळ घालवावीशी वाटू लागेल. तायडे, तू मुलाचा पण अभ्यास करणारीस का? नाही ग, पण असं एखाद्याला आवडला नाही आवडला असं लगेच कप्प्यात नाही टाकता येणार. माणसाला जज करणं सोपं नाहीये आणि विचार करायला वेळ तर हवा ना. स्टॅटिस्टिक्सचा प्रॉब्लेम ना त्या मानाने सोडवणं फार सोपं आहे, पण आयुष्याचा जोडीदार निवडणं ते तेवढं सोपं नाही. लग्न आज ना उद्या करायचंच आहे, पण लगेच आज मुलगा बघायला आला उद्या लग्न करूया हे सगळ्यांना मला अजिबात पटत नाहीये. तायडे, मी कुठे म्हणते की उद्याच कर, पण निदान एक लहानशी झुळूक यावी एवढी तरी शक्यता आहे का? मूल्य, मला सांग, तू माझ्या सिच्युएशन मध्ये असतीस तर काय केलं असतीस? तू स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ ना. लवकर या मामा. सारिका, काय झालं? सांगते, सगळं सांगते. आधी सगळ्यांना येऊ दे. वहिनी, मम्मा, पप्पा, लवकर या ना. आले आले बच्चा, काय झालं? सांगते, सगळं सांगते. आधी तुम्ही बसून घ्या. बेटा, काय झालंय? काय एवढ्या मोठ्याने हाका मारून सगळ्यांना का बोलवलंस? सांगते, तुम्ही आधी बसा तर. बर, बसतो. ओके, हे बघा, आता आपल्याला प्लॅनिंग सुरू करायचंय बरं का. प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? ए बच्चा, नीट सांग ना ग काय ते. माझ्या लग्नाचं. काय? हो वहिनी. आणि कोणाशी होणार आहे माहितीये का? जाऊ दे, ते मी नंतरच सांगेन. पण चला, पण आधी तारीख ठरवा, बोलणी करा, तयारीला लागा. मी लग्नासाठी रेडी आहे. सारिका, काय झालंय तुला? काय बरळतेस तू? आणि सारिका, लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटलं का तुला? सारिका, तू आधी शांत हो. आपण बोलूया ना नंतर या विषयावर. का का नंतर का बोलूया? पप्पा, तुम्ही विसरलात का? तुम्हीच मला प्रॉमिस केलं होतं ना की तुम्ही माझं आणि विक्रांतचं लग्न लावून देणार म्हणून. मग मला लग्न करायचंय, मी रेडी आहे. आणि मी तेच तर सांगतेय तुम्हाला. आता वेळ कशाला वाया घालवायचा? मी तर म्हणते तुम्ही आजच्या आज विक्रांतच्या आईला फोन करा आणि त्यांना आजच इथे बोलवून घ्या. तुम्ही बोलणी करा, तारीख ठरवा. माझं तर शॉपिंगचं प्लॅनिंग झालेलंच आहे. मी लग्नाला रेडी आहे आणि मला विक्रांतशीच लग्न करायचंय.
काय काय म्हणजे काय झालं? कोणी कोणी काहीच का बोलत नाहीये? बेटा तू आधी शांत हो. आणि कसं असतं, हे विषय अशा पद्धतीने बोलायचे नसतं. आणि पप्पावर विश्वास आहे ना, मग जरा पप्पाला वेळ दे. योग्य वेळ बघून मी बोलेन ना त्यांच्याशी लवकरात लवकर. सारिका, आणि हा काय वेडेपणा आहे का? जोर जोराने हाका मारून बोलावून काय घेतेस आणि बोलणी थेट लग्नाची? बच्चा, जरा विचार करत जा ना बोलताना. आणि एवढी कसली घाई आहे ग तुला? मला आहे घाई. मी ना स्वप्न बघितली आहेत. म्हणजे भव्य मंडप असेल. म्हणजे दादाच्या लग्नात होता ना त्यापेक्षाही मोठा. एकदम ग्रँड लग्न होणार माझं. त्या मंडपात सेंटरला मी आणि विक्रांत एकमेकांच्या समोर उभे होतो. विक्रांत मला हार घालतोय, मी त्याला हार घालतेय. आमच्यावर अक्षता पडतायत. सारिका बस. हा विषय आता इथेच बंद. अजून एक, आता हा विषय कुणाही समोर काढायचा नाही, कळलं? जा बात. पप्पा जा म्हणतोय ना, जा. काय कमी आहे ग माझ्यात? सांग ना, बोल ना. हे बघ, आज तुला बोलावंच लागेल. ही पण आरती काही बोलत नाही, ती पण आरती काही बोलत नाही. हे बघ, तुला आज बोलावंच लागेल. आरती, तुला आज बोलावं लागेल. मी आता तुला फोन करतोय. तुझा होकार ऐकल्याशिवाय मी आज फोन कट नाही करणार आहे, कळलं? हॅलो. हॅलो आरती, मी बोलतोय. हे बघ आरती, तू फोन कट नको करूस प्लीज. मला बोलायचंय तुझ्याशी. मला सांग, तू काय निर्णय घेतलायस? बोल ना आरती, काय निर्णय आहे तुझा? मला माहितीये तू त्याला होकार का नाही दिलास ते. तुझ्या मनात मी आहे ना. तुला तो गौतम आवडणं शक्यच नाहीये ग. ए आरती, तूच आठव ना, आपण कसं भेटलेलो ग? वी आर मेड फॉर इच अदर. अगं डेस्टिनीलाच ते हवंय. कळतंय का तुला आरती? हॅलो. हो, हे काय बडबडताय तुम्ही? आणि ही वेळ आहे का फोन करण्याची? अगं हीच योग्य वेळ आहे आरती. हे बघ, ट्रस्ट मी आता तुझ्या फोटोशी बोलत होतो. त्या फोटो मधली आरती उत्तरच देत नव्हती. म्हणून म्हटलं तुला फोन करावा. तू उत्तर दिलंस तर असं वाटलं मी इथे आणि तू तुझ्या नाही, तू सुद्धा इकडेच आहेस आरती. हे काय, आपण एकमेकांशी बोलतोय. विक्रांत, आरती तू नको ना घाबरू.
मी आहे ना. हे बघ काही अशक्य नाहीये. आपण मिळून बघूया ना काय करता येईल. तुलाही मी आवडतोय ना. तू तुझ्या घरच्यांना सांगून टाक ना की यार मला हा मुलगा आवडतोय. जे काही होईल ते बघून घेऊ ना. घरच्यांनी विरोध केला तो यार देख लेंगे, कर लेंगे यार कुछ ना कुछ सॉल्व. हे बघ तू हो बोल, मी लगेच तयारीला लागतो. आरती, तुम्ही दारू प्यायलात का? अमूल्य, अगं घरून निघताना एकदा चेक करायचं ना की चप्पल ठीक आहे की नाही. आई म्हणते तसा माझ्या मागे कुठला ग्रह तर लागला नाही ना. ओ नो, नॉट अगेन. काल ती गाडी खराब झाली आणि आज चप्पल. बघू काय ते चपलेचं. हॅलो, हा विजय. अरे ते सार्थक आलंय का बघ जरा. त्याला काय हवं नको ते बघ. हा इथे काय करतोय? तू तुझं डोकं नको वापरू. मी जेवढं बोलतोय तेवढं कर. ग्रह कसला माझ्या मागे ना हा जीवच लागला. आणि ते नवीन टेंडरचे रेट चेक कर. तुला मी बोललो ना पाठवायला. माणूस हा. गुड मॉर्निंग. हे बघ ऑलरेडी माझा मूड खराब आहे. माझी चप्पल तुटली. आता प्लीज तू तरी माझ्याशी नको बोलूस. हे बघितलं मी आणि मला दया आली म्हणून कार थांबवली. कुठे जायचंय? अगं असं लंगडत कुठे जाणार आहेस? चप्पल तुटली आहे ना. बस आज मी तुला लिफ्ट देतो. तू नको, राहू दे. आधी लिफ्ट देशील आणि मग. सी, मी एवढा उद्धट नाहीये. हे बघ तू जा, माझं मी करेन मॅनेज. हे बघ मी लास्ट चान्स देतो. गाडीत बस, मी तुला सोडतो. अगं चप्पल तुटलीये. उगाच पाय घसरेल तुझा आणि पडशील. बस कम. ओके. अरे अरे उद्धट हलकट मूर्ख कुठचा. म्हणून सर काय स्वतः पंच करणार आहेत का? हे बघा, आमच्या सरांना खूप लवकर राग येतो आणि त्यात तुम्ही हे अशी धडकत राहिलात ना तर मी काय घाबरते का तुमच्या सरांना? ते ना तुमचे सर आहेत, माझे नाही. आणि असंही आजपासून मी या ऑफिसमध्ये जॉईन होती. मग असं घाबरून कसं चालेल? हे बघा, तर कसं समजावं यांना. हे बघा, यातला एक जरी पेपर गाळ झाला ना तर माझी तर 47 पेपर्स होते आणि 47च पेपर्स आहेत. मोजून बघा. तुम्ही मोजले पण? मग एक तर तुमच्या सरांचे पेपर्स, त्यात ते माझ्याकडून पडले म्हणून एकूण एक पेपर मोजून ठेवलाय मी. नाही तर तुमचे सर सगळ्यांसमोर आरोप करतील की मी पेपर चोरी केले म्हणून. काय हो, तुम्ही काय घाबरता का तुमच्या सरांना? अहो घाबरतो म्हणजे तुम्ही असं काय? मला सांगा, त्यांची केबिन कुठे? कॅबिन तर इथेच आहे. मग द्या, मी जाऊन त्यांना पेपर्स. तुम्ही असं काय करता? नाही, शाश्वत कमर्शियल प्रोजेक्ट आहे. तुम्ही प्रॉफिट लक्षात घ्या ना. तुम्ही नीट कॅल्क्युलेशन करून बघितलंय का? $17,000 रेट आहे.
22,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम. तर तुम्हीच हिशोब करा आणि बघा प्रॉफिट कोणाचं होतंय. ऍक्च्युली वेट, मी ना ऍक्च्युअल कॉस्ट सांगतो. होल्ड ऑन. 37 crores and 40 lakhs. विश्वास नसेल तर चेक करा. माझे कॅल्क्युलेशन्स कधीच चुकत नाहीत. काय ना, गणितात माझी मास्टरी. 37 crores and 40 lakhs चेक करा. सर बरोबर आहे. 37 करोड 40 लाख कॉस्ट. किती % मार्जिन आहे ते पण सांग. मी तुला लगेच प्रॉफिट सांगते. तू अजून गेली का नाहीस? विजय, ती माझ्या केबिन मध्ये कशी आली? मी सांगू? आधी मी नॉक केलं आणि जरा वेळ तिथेच वाट पाहिली. मग मी दार उघडलं, आत आले. तू कॉलवर बिझी होतास म्हणून चेअरवर बसले. अशी मी आत आले. तुझ्याशी काही गप्पा मारायला आलेली नाहीये. तुझे पेपर्स परत करायला आली. हे घे आणि नीट चेक करून घ्या, नाही तर परत सगळ्यांसमोर म्हणशील मी तुझे पेपर्स चोरी केले. 47 पेपर्स आहे, मोजून घे. ते 47 असो किंवा 50, तुला काय करायचंय? 50 नाही, 47 होते आणि 47च आहेत. तू काय मला थँक्स म्हणणार नाहीस, त्यामुळे येते मी. एक आहे ना पंचिंग मशीन विकत मिळते रे, तेवढं प्लीज विकत घेशील. त्याने आपण आपले पेपर्स फाईल मध्ये व्यवस्थित सॉर्ट करून लावू शकतो. तोच तो वेदांत वानखेडे. मस्त मज्जा आली आज. त्या जीवाची अशी जिरवलीये मी, अशी जिरवलीये ना, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. आधी मला रस्त्यात भेटला आणि मग डायरेक्ट त्याच्या ऑफिसमध्ये. मला काय माहित होतं की दाद्या स्वतःचा बिझनेस त्या जीवाच्या ऑफिस मधून सुरू करतोय. मी गेले ऑफिसमध्ये. मग तो मला बघून चिडला. मी त्याला आणखीन चिडवलं. माहितीये दाद्याला जाऊन काय म्हणाला तो? तिला काढून टाका, रिजेक्ट करा. दादाने तर माझीच बाजू घेतली आणि असंही माझं सिलेक्शन झालंच होतं. त्याचं स्वतःचं ऑफिस असून सुद्धा काहीच नाही करू शकला. आता मला रोज मजा येणार. तुला प्रत्येक गोष्ट काय मज्जा वाटते का अमूल्या? अगं तो आणि वहिनी तिथे बिझनेस सुरू करतायत. तुझ्या अशा वागण्यामुळे ना त्यांचं नुकसान नको व्हायला, कळतंय का? नको तिथे नाक खुपसू नको अमूल्या. अशाने तुझंच नाक कापलं जाईल एक दिवशी. माझ्या नाकाला काही नाही होणार. उलट मीच त्याच्या नाकावर टिचून तिथेच जॉब करेन. कधीतरी सिरियस हो अमूल्या. हे बघ, तुझ्यासाठी हा जॉब महत्वाचा नाहीये आणि तू काय तिथे कायमची राहणार आहेस का? नाही ना, मग कशाला उगाच भांडणं वाढवतेस? तायडे, मी भांडखोर आहे का? तायडे मला सांग, आपली कधीतरी भांडणं होतात का? तो भांडखोर आहे, चिडखोर आहे. मग मी का सोडू जॉब? माझं कसं आहे ना तायडे, माझं समजा चुकलं तर मी लगेच जाऊन सॉरी म्हणेन. पण तो अगं जीभच वळत नाही त्याची सॉरी हा शब्द म्हणायला. तो आहे ना, तो गर्विष्ठ, शिष्ट आणि दुष्टच ना परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तू माझं टेन्शन घेऊ नको ग. मी करत राहणार नोकरी, एन्जॉय करणार. एक वेळ तो त्याचं ऑफिस सोडून जाईल, पण मी साष्टांग नमस्कार आहे बाई तुला. सदा सुखी रहा, लवकर सौभाग्यवती हो. किडी असतो मूल्य. बरं तायडे, तू काय ठरवलंयस तू गौतम बद्दल? काही विचार केला? हो अण्णा. वा द्या.
मग कसं काय कामाचा पहिला दिवस कसा होता? मस्त, मजा आली. अमूल्य, असं म्हणतात योगस्थ कुरु कर्माणी, म्हणजे तुम्ही तुमचं कुठलंही काम करताना स्वतःला योगात स्थित करा आणि तुमचं काम करा. म्हणजे तुमच्या कामाचं तुम्ही असं मनसोक्त मनमुराद आनंद घ्या. म्हणजे मग त्या कामामध्ये तुम्ही घेतलेले कष्ट तुमच्यासाठी कष्ट राहणार नाही. ते कष्ट तुम्हाला खूप आनंद देऊन जातील. कळलं? बरं मला सांग, काय तू म्हणजे पुढे काय करायचं, कुठे जायचं काही ठरवलंयस? काही विचार केलायस का? काय कोविड आला गेला, आपल्या सगळ्यांचीच या मधल्या काळामध्ये खूप वाताहत झाली. म्हणूनच आता आपण सगळ्यांनी आयुष्यामध्ये पुढे काय करायचं हे ठरवायला हवं ना, नाही का? तू सुद्धा या मधल्या काळामध्ये खूप काही शिकलीस, हो ना? आता काही स्वतःचं ध्येय निश्चित केलंयस का? काही त्या दृष्टीने काही विचार केलायस? हे जी काही नोकरी करतेस तू सध्या, त्याच्यामध्येच अडकून पडायचं आहे का? पुढे मागे डॉक्टर होण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न पण करणार आहेस? ध्येय ठरलंय आणि नोकरीचं विचाराल तर मी ही नोकरी फक्त वेळ जावा म्हणून करत नाही. अण्णा, मला असं वाटतं की माझ्या शिक्षणाचा पूर्णपणे भार तुमच्यावर येऊ नये आणि म्हणून मी ही नोकरी करते. तेवढाच तुम्हाला हातभार लागेल. बाकी तयारी मी करते, पुस्तकं पण मागवली. अण्णा, मी 12वीची परीक्षा पुन्हा देणार. हो, बायोलॉजी घेऊन. अरे बापरे, बेडू बिडू कापायला लागेल ना, रक्त वगैरे नाही चालणार. कोविड मध्ये तुमच्या सोबत काम करताना माझ्या लक्षात आलं की मला लहान मुलांचे डॉक्टर व्हायचे, पीडियाट्रिशियन बनायचं. आणि त्यासाठी ना मी वाटेल ती मेहनत घ्यायला तयार. होणार, नक्कीच होणार, खात्री आहे मला, 100% खात्री आहे. पण एक लक्षात ठेवा अमूल्य, मेडिकलच्या परीक्षेमध्ये पहिल्या 10 मध्ये असायला हवंस. काय अण्णा, तुम्ही माझ्या सोबत आहात ना, मग बघा मी माझं ध्येय नक्की गाठे. काय करू यार, चढतच नाहीये. का पितोय कळतच नाहीये. मी कॉल करू, आरतीला करू? हो. पण तिची बहीण, हे प्रेम करणाऱ्यांच्या लाईफ मध्ये भाऊ बहीण असतातच कशाला? काय गरज आहे? बिफोर माय ब्रदर कॉल्स, 260 ऑन द रॉक्स. ओके सर. एक मिनिट मला सांग, कधी प्रेमात पडलास का रे? नाही सर, प्रेमात पडायला वेळ कोणाकडे? ड्रीम लाईफ जगतोयस तू मित्रा. ड्रीम लाईफ. जा पेग आण, पेग. ड्रीम लाईफ. अरे दादा, तू म्हटलं तुझ्यासोबत ड्रिंक्स घेतो. म्हणजे हे 2 बाटल्या आपण दोघे? तू पिणार आहेस आणि तरी मन नाही भरलं ना तर आपण अजून मागव. दादा, तू काय मला बेवडा समजतो का? मी बेवडा नाहीये. मी कधीतरी थोडीशी. विक्रांत, पण किती वेळा एकत्र बसून दारू प्यायलो. माझं कधी असं मत होतं का की या जगात कोणीच दारूला हात लावायचा नाही? पण विक्रांत, प्रॉब्लेम काय माहितीये? तू आता रोज प्यायला लागलायस आणि तू शुद्ध जाईपर्यंत प्यायला लागलायस विक्रांत. अरे तू काय देवदास आहेस का? हा, हे बघ विक्रांत, लेट मी टेल यू वन थिंग. देवदास ही लव्ह स्टोरी एका अनसक्सेसफुल माणसाच्या लाईफचं ग्लोरिफिकेशन आहे. आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद केलेल्या माणसाचा कसला रे गौरव?
मी तू आय एम ओके आय एम ओके आय एम ओके. हे बघ राधा, तसं नाहीये रे काही. अरे मग हे काय आहे? तू घरी आलास तरी लॉस्ट असतोस, कोणाशीच बोलत नाहीस. ऑफिसमध्ये आलास तरी नसल्यासारखा असतोस, मध्येच निघून जातोस, इथे येतोस, दारू पितोस. विक्रांत, आईचे फोन उचलत नाहीस तू, कॉल बॅकही करत नाहीस. काय चाललंय विक्रांत? प्रेमाची भानगड आहे का? हाय वेदांत, अरे पण मला सांग, विक्रांतशी काही बोलणं झालं का तुझं? अरे मला सांग ना, त्याचं काय चाललंय ते. मी तुला किती वेळा फोन करते, तू फोनच उचलत नाहीस. ऑफिसमध्ये फोन अलाउड नाही ना? पण जीवा तो बोलतोय कुणाशी तरी. ते आद्या आणि सार्थक ना समोरच होते, आणि आद्या समोर विक्रांतचा विषय काढला असता तिने 10 प्रश्न विचारले असते, माहितीये ना. सो यादी मी नीट समजून घेतो, आणि आय एम शुअर जे काही असेल ते विक्रांत मला सांगेलच. ठीक आहे, ठेवतो. सगळ्यांसाठी नियम आहेत, फक्त ह्या साहेबांसाठी नाही. जेव्हा घरच्यांशी बोलू शकतो, राईट? नाही चालणार. नियम असतील तर सगळ्यांसाठी सारखे असतील, नाहीतर हाय हाय. काय झालं मॅडम, तुम्हाला काय हवंय का? अहो तुम्हाला काय झालंय, एवढे भीतभीत काय बोलताय? नाही नाही, मला वाटलं तुम्हाला काही हेल्प हवी आहे. नाही नाही, हेल्प कसली, मी आले आपल्या गप्पा मारायला. मॅडम, सरांनी सांगितलंय ना, गप्पा नाही. ठीक आहे, कामाचं बोलूयात. जेवण झालंय का दोघांचं? नाही नाही, लंच टाइमची वेळ 1:30 वाजताची आहे. पण कुणाला आधीच भूक लागली तर? म्हणजे लागूच शकत नाही. नोकरी प्यारी की भाकरी. पण तुमचं काम खूप कठीण आहे. नाही म्हणजे सारखेच फोन वाजत असतील नाही, आणि त्यात ह्या ऑफिसमध्ये सगळे फोन तुमच्याकडे जमा करायचे म्हटल्यावर तुम्ही तरी कोणाकोणाशी बोलणार ना. असलेला उघड डोक्याला ताप. नाही वाजत. एक मिनिट, हे बघा, सगळे फोन सायलेंट मोडवर आहे. लंच ब्रेक मध्ये 1:45 ते 2 ही फोन करण्याची वेळ. अहो काय सांगताय, मग तर किती कलकलाट होत असेल. नाही म्हणजे सगळेच जण एकाच वेळेला बोलायला लागल्यावर किती तो कल्ला. मला पण माझा फोन जमा करावा लागेल का? हो बरोबर आहे, फोन्स नॉट अलाउड. पण तुमचा तर फोन सतत तुमच्याकडे असतो. हा फोन ऑफिसचा आहे, मी सरांचा पीए आहे ना, मग सगळे फोन्स मलाच येतात. आणि समजा घरून एखादा अर्जंट फोन आलाच, मग काय तुम्ही काय उचलत नाही का? ऍक्च्युली एक प्रश्न मनात आलाय, आता विचारतेच. बाय रूल तुमच्या बॉसनी पण त्यांचा फोन इथे जमा करायला पाहिजे ना. पण ते तर मगाशी त्यांच्या आईशी बोलत होते आणि ऑफिस विषयी काहीच नव्हतं. नाही नाही म्हणजे मी काही ऐकत नाही बसले, पण आपलं कानावर पडलं तेवढंच. मॅडम ते बॉस आहेत. अच्छा, म्हणजे बॉस इज ऑलवेज राईट. खूप हुशार आहे, नव्या गोष्टी पटकन शिकते ती. मी तिला खूप चांगलं ओळखतो. हा थोडी बडबडी आहे ती. तोच प्रॉब्लेम आहे तिचा. मगाशी रिसेप्शनवर टाइमपास करत होती ती, आणि मला अशी लोक नाही आवडत. वेदांत, अमूल्याने तिच्या बाबांना क्लिनिकमध्ये कोविड काळात खूप मदत केली. नर्स यायला तयार नव्हती, अमूल्य एका पायावर तयार झाली. अण्णांना जो कोविड वॉरियर म्हणून अवॉर्ड मिळालाय ना, त्यात अमूल्याचा खूप मोठा वाटा आहे. दादा मी एक सजेस्ट करू का? म्हणजे बघा तुझीच पद्धत आहे, तू नेहमी स्टाफ अपॉइंट करताना फक्त इंटरव्ह्यू वरती भर देत नाहीस, बरोबर? तू नेहमी त्यांना एखादा टास्क पण देतोस. तू तसंच एखादा टास्क अमूल्याला दे ना, आपण बघूयात आणि मग ठरवूयात ना. बघ एकदा जॉब ऑफर करायचा आणि मग नंतर काढून टाकायचं, कसं दिसतं ते. मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो, तिला टास्क करणार नाही.
आणि कळला तरी वेळेत पूर्ण होणार नाही. माझं ऑलरेडी खूप नुकसान झालंय, मला आणखी नुकसान नकोय. दादा एक चान्स प्लीज. हे बघ तूच नेहमी म्हणतोस ना, एव्हरीवन डिझर्व्स अ चान्स. प्लीज. ठीक आहे, एक चान्स देतो, पण तिने एकही चूक केली ना तर तिला जॉबवरनं काढून टाकायचं. कळलं? वेदांत हे खूप हार्श नाही होते का? नाही ठरलं. आता मी तिच्यासाठी टास्क डिसाइड करणार आणि बघूया ती टास्क पूर्ण करते का नाही. कोणाच्याही केबिन मध्ये एंटर करण्याआधी असं नॉक करायचं असतं. हो का? पण मी तुम्हाला कमी असं म्हणाले का? मध्ये मध्ये बोलू नकोस. मी तुला एक टास्क देणार आहे, ऐकू येतंय का? तुम्हीच तर म्हणालात ना मध्ये बोलू नको. घरात आहे तरी सुद्धा घर इतकं शांत शांत आहे. आई, आद्या, हॅलो. कशी आहेस बाळा? मस्त. बस. एकटीच आलीस? सार्थक नाही आले बरोबर का? मी एकटी येऊ शकत नाही का? अरे माझंच घर आहे. मी तिकडे भांडून आली. म्हंटल मी जाते माहेरी, तुम्ही काय ते बघा. काय करायचं ग तुझं? लग्न झालं ना तरी बदल म्हणून नाही तुझ्यात. मी नाहीच बदलणार आहे. बदलायचं असेल ना तर तो बदलेल. तू सांग, तू कशी आहेस? बाबांशी बोलत होतीस का? काय झालंय आई? काही टेन्शन आहे का? नाही अगं, काही नाही. अगं आणि तू येणार होतीस तर सांगायचंच मला. लग्नानंतर पहिल्यांदा घरी येतेस. काहीतरी तयारी केली असती, तुझ्या आवडीचं काहीतरी बनवलं असतं. प्लीज ना. अगं तू माझ्याच घरी मलाच परकं असल्याचं फील का देतेस? नाही अगं, मी सहजच आले. इथे एका कामानिमित्त आले होते. म्हटलं जाऊयात, आईला भेटूयात. तुला दादाने सांगितलं का मी आणि सार्थक हल्ली रोज त्याच्या ऑफिसमध्ये जातोय? हो, थोडीफार कल्पना दिली त्यांनी मला. आई काय झालंय? तू खूप डिस्टर्ब दिसतेस. सांग मला. अगं विक्रांत, त्याचं काय? मला समजतच नाही ग त्याच्या मनामध्ये काय चाललंय. काही बोलत नाही, काही सांगत नाही. काय करायचं अगं? कशात लक्षच नसतं ग त्याचं आजकाल. हो अगं, तो ऑफिसमध्ये पण दिसला नाहीये. आहे कुठे? आहे घरीच आहे. दादा घरी आहे? अरे मग माझा आवाज ऐकून आला कसा नाही बाहेर? बघ, तूच बघ आता. त्याच्या डोक्यात काय चाललंय ना काहीच कळत नाही आत्या. पण मला असं कुठेतरी वाटतं ना की तो प्रेमात पडलाय. नाही तसं असेल ना तर ठीक आहे. अगं पण त्यांनी सांगावं ग तसं. की काही बोलतच नाही हा मुलगा. तू मला आधी का नाही फोन केलास मग? अगं मला फोन करायचास ना एक. तुला माहितीये ना दादा माझ्यापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही. एक काम करूयात, मी जाऊन बघते, बोलते त्याच्याशी. हा, तू थांब इथेच. डोंट पे. आलीच. हाय. हॅलो. नमस्कार. तुम्ही बसा ना. तुम्ही बसा. तायडे तू बस. बस बस. तुम्हाला बोलायचं होतं ना माझ्या ताईशी. आता तुम्ही निवांतपणे गप्पा मारा.
मी आईला जाऊन सांगून येते तुमच्यासाठी काहीतरी गरमागरम बनवायला. नाही नको, थांब ना अमूल्य, मला काहीच नकोय खायला. अगं तायडे, तुझ्यासाठी नाही, ह्यांच्यासाठी. नाही, इट्स ओके. तसे मी डाएट वरती आहे. मला फक्त हिच्याशी बोलायचंय. ठीक आहे ठीक आहे, मग तुम्ही दोघंही बोला, मी जाऊन काहीतरी खाऊन येते. आलेच मी. तुमचं आणि तुमच्या बहिणीचं एकदम घट्ट नातं आहे का? स्ट्रॉंग बॉन्डिंग ते दिसलं आता मला. बघा ना, आपल्याला प्रायव्हसी हवी म्हणून त्या निघून गेल्या. ऍक्च्युली हा बघायचा कार्यक्रम वगैरे म्हणजे हे मलाही नाही पटत. एकदम असं जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं ना. पण काय करणार, मोठ्यांचं ऐकावंच लागतं. त्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम होता तेव्हा आपल्याला फार काही बोलता आलं नाही, म्हणून म्हटलं लग्नाच्या आधी एकदा भेटून बोलावं. तुमचा लग्नाला होकार आहे ना? म्हणजे तुमच्या बाबांनी तसं कळवलं होतं. ऍक्च्युली मी त्याच दिवशी होकार दिला होता. तुम्हीच थोडासा वेळ घेतला. आपलं लग्न ठरलंय आणि इतकं फॉर्मली बोलतोय. हो ना. तू म्हणजे तू म्हटलं तर चालेल ना? ओके ना? तू नेहमी अशी कमीच बोलतेस का? जनरली लेक्चरर लोक खूप बोलतात ना, म्हणजे मुलांना बोलायची संधीच मिळत नाही. म्हणून लग्न झाल्यानंतर तू लेक्चर वगैरे नाही घेतलेस तरी चालतील, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. तसा मी फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहे. हा, जर तुला आवड आहे आणि तुझी पॅशन आहे तर मग तू घे बिंदास लेक्चर्स, काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं आहे की आयुष्य ना असं आनंदात जगावं, मजा करायची आयुष्यात. मी बघ ना, आई बाबांना वर्षभर कुठे ना कुठे मी पाठवतच असतो. मी पण स्वतः खूप एन्जॉय करतो माझं आयुष्य. क्रिकेट खेळायला मला खूप आवडतं, खूप खेळतो मी क्रिकेट. क्रिकेट बघतो सुद्धा मी या स्टेडियम. काय आहे, आरती अगदी साधी भोळी आहे, स्वभावाने पण गरीब आहे. ती काही आजकालच्या मुलींसारखी नाहीये ना. आणि सगळ्यात मोठं टेन्शन काय माहितीये का सुमनला, त्यांची परिस्थिती आपल्यासारखी नाहीये. आपण जाऊन भेटून येऊ त्यांना. हो चालेल. मीही आजच अण्णांना फोन करतो. आरतीचा साखरपुडा ठरलाय ना, त्यासाठी अभिनंदन करायला. कोण मुलगा कोण आहे? गौतम घोरपडे नावे. घोरपडे म्हणजे कोल्हापूरच असणार. वडिलांचं नाव काय? मी नाही बाई विचारलं काही. ते आधी विचारायला हवं होतं. हरकत नाही, मी फोन करीन तेव्हा विचारतो आणि लगेच सांगून टाकतो. संकोच करायचा नाही. काहीही लागलं तर कधीही वाटेल तेव्हा हाक मारायची. पण बडवाई, अण्णांना डायरेक्ट असं पैसे हवेत का असं नका विचारू. हा नाही नाही, डायरेक्ट नाहीच बोलणार मी. पाकिटातून एक 4-5 लाख रुपये पाठवून देतो. काळजी करू नका, मान ठेवून वागा. अहो, किती झालं तरी सार्थक आणि सारिकाची मावस बहीण आहे ती. तिचा साखरपुडा आहे तेव्हा काही कमी पडता कामा नये आणि त्याची जबाबदारी तुमची. बाकी काही म्हण. न्यूज खूप छान दिलीस मम्मा. लव्ह यू. आद्या, हा काय ग, तू काहीच बोलत नाहीयेस. तुला आनंद नाही झाला? नाही, असं काही नाही, ठीक आहे. चला येते. काय ग, कुठे निघालीस? डिरेक्टली मावशीकडेच निघालीस की काय? नाही नाही, मावशीकडे नाही. चंचल आहे ना, तिला शॉपिंग करायची होती, तर आता शॉपिंग म्हणलं की मी तिकडे असणारच ना. निघते मी. बाय बाय. बाय.
एक्सक्यूज मी, आलोच. मी पण आले, हे आवरून येते. हो. बडवाई, मी काय म्हणते, लेकीचा विषय पण काढा आता. नाही, तुम्हाला माहिती ना आपल्या सारिकाचा स्वभाव कसा आहे ते. काळजी करू नका, मी आहे ना. मी नूतन वहिनींना आणि वेदांतला फोन करून बोलून घेतो. श्रीमंतीच्या मागे धावत नाही आम्ही, आणि लग्नासारखे महत्वाचे निर्णय ना आमच्या घरी मोठेच घेतात अजूनही. व्हॉटएव्हर. त्याचे लेक्चर आहे ना तुझ्या स्टुडंट्सना दे, ते इम्प्रेस होत असतील, मी नाही होणार. आणि गरीब मुली श्रीमंत मुलांना कशा आपल्या जाळ्यात फसवतात याची किती आणि कशी कशी उदाहरणं देऊ ग मी तुला. मी नाहीये त्यातली. हो, रिअली? थँक्स. ते सांगितल्याबद्दल थँक्स, मला नव्हतं माहित. आणि एक लक्षात ठेव, मी चाइल्डिश नाहीये, मी सेल्फिश आहे. जे मला हवंय ते मिळवल्याशिवाय मी गप्प बसत नाही. स्वार्थी आहे मी. आणि दुसरी गोष्ट, आणि मूर्ख तर अजिबातच नाहीये. तुला काय वाटतं, नेमका त्याच दिवशी विक्रांत कसा तुझ्या घरी आला? माझं डोकं वापरते मी, कळलं का? हॅलो, वेदांत वानखेडे बोलतोय. नंबर सेव्ह आहे तुमचा वानखेडे साहेब? ते लास्ट वीक आलो होतो ना पेमेंटसाठी. हो, प्रोसेस सुरू आहे. पेमेंट क्लिअर झालं की येईल तुम्हाला फोन. नाही ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रोसेस प्रमाणे काम सुरू ठेवा, मला घाई नाहीये. हो का? मागे आला होता तेव्हा तुम्हाला खूप घाई होती, तेव्हा तुमचा माज पाहिलाय मी. माझ्याशी इतक्या उद्धटपणे कोणी नाही बोलला आजपर्यंत. त्याला माज नाही, ऍटिट्यूड म्हणतात. 12 महिन्यांचा टाइम पिरियड होता. बाकी कंपनीजना 2 वर्ष लागली असती, पण आम्ही 11 महिन्यात काम पूर्ण केलं. दिस इज अवर परफेक्शन. आणि डिसेंबर मध्ये पेमेंट अपेक्षित होतं, पण आता फेब्रुवारी चालू आहे, अजूनही पेमेंट झालेलं नाहीये. दॅट इज युअर डील. बट एनिवेज, कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे 7 दिवसात पेमेंट झालं पाहिजे होतं. तेव्हा इमर्जन्सी होती ती, आणि आता घाई नाहीये. तर तुम्ही ठेवा, तुमच्या स्पीडने काम चालू ठेवा. फक्त आहे ना, माझ्या स्टाफ मधनं जर कोणी आलं तर तुम्ही हँडल करायचं. बाकी काम तुम्ही तुमच्या स्पीडने चालू द्या. बघा, अजूनही तुम्ही माज दाखवताय. अहो, कशाला स्टाफचा टाइम खराब करताय? स्पीड पोस्टने येईल चेक. तुमचं बरोबर आहे हो, पण माझ्या स्टाफला त्यांचं काम करू द्या ना. काय ना, मी त्यांना पगार देतो वेळच्या वेळी. स्वतः जी व्यक्ती येईल ती काढून घेईल तुमच्याकडनं पेमेंट. पाठवा, कुणालाही पाठवा. फाईल पास होईल तेव्हा चेक निघेल. ठेवतो बोर्ड. कसा चेक निघतो ना तेच बघतो. ऑल द बेस्ट अमोल. मी फॉलोअप घेतोय. ते म्हणाले की मी 2 ते 3 दिवसात कळवतो म्हणून. क्विक. येस सर. कम इन. झालं काम? नाही झालं, पण त्यासाठीच आली आहे. मी फाईल वाचली आणि तुमच्या स्टाफला विचारलं तर कुणालाच काही माहित नाही. प्रोजेक्टची माहिती मिळाली मला, पण पेमेंट विषयी काहीच रेकॉर्ड नाही. बरं, ह्या बाबतीत कोण फॉलोअप घेत होतं हे पण कोणी सांगत नाहीये. मी गेलो होतो. तुम्ही गेला होतात? मग ते रेकॉर्डवर का नाहीये? नाही म्हणजे सरकारी काम आहे ना, लेखी गोष्टी लागतातच. आणि उद्या मी त्या ऑफिसरकडे गेले आणि त्यांनी मला विचारलं तर मी काय सांगू? हे बघा, मला सगळे डिटेल्स लागतील. त्यासाठी माझ्याकडे यायची गरज नाही. टॉक टू विजय. विजय. हा सर. ही आपल्या पेंडिंग पेमेंटचं काम करते. हा.
तर तुला काय मदत लागते ते बघ. ठीक आहे सर. ओके ओके, थँक्स. विजय. हा सर. तिला काय हेल्प करायचं कळलं ना. खूप प्रश्न आहेत तिच्याकडे. बहुतेक पुस्तक लिहिणार आहे ती. तुला कळलंय ना. स्वतः काय मदत करायची ते बघ तू. नाही, नोटेड सर. मी आहे ना, मी सगळी मदत करतो तिला. मराठी सुद्धा कळत नाही का रे तुला. हा, मी काय बोलतोय ते लक्षात येतंय का. तिला मदत करायची नाहीये, कळलं. मदत करतोय असं दाखवायचंय. म्हणजे हेल्प करायची पण मदत नाही करायची. विजय, तू ना जरा डोकं वापरून हेल्प कर. ती मुलगी खूप स्मार्ट आहे. तुझ्याकडनं सगळी माहिती काढून घेईल आणि तुला कळणार पण नाही. नोटेड सर, नोटेड. एकदम नोटेड. नाव गो. हा सर. दादा, हो दादा. हो हो आलो. छोटे मालक आलो. काय सांगितलं होतं मी तुम्हाला. बाटली आणा, बाटली. छोटे मालक, खूप उशीर झालाय आणि एवढं पिणं बरं नाही या वयात. तुम्हाला माहितीये का मला किती त्रास होतोय. जा बाटली घेऊन ये, जा. तू इकडे काय करतेयस. तुलाच शोधत होते. मला कशाला शोधतेयस. अरे मी किती ठिकाणी शोधलं तुला. म्हणजे नागपूर मधले तुझे सगळे फेवरेट बार शोधून झाले. नंतर सगळे तुझे फेवरेट स्पॉट्स पण शोधले. कुठेच नव्हतास तू. नंतर आठवलं लहानपणी मी पप्पांसोबत या फार्म हाऊसवर यायचे आणि तेव्हा लहानपणी तू सुद्धा तिथेच असायचास. म्हटलं बघूया, चेक करूया. And see, I found you. मॅडम, मला खूप दिवसांनी आले तिकडे, पण आज त्यांचा मूडच वेगळा आहे. आधीच एक बॉटल संपवली. दादा इट्स ओके. मी आले ना आता, मी त्यांची काळजी घे. आणि आता आयुष्यभर ह्यांची काळजी मलाच घ्यायची. दादा, तुम्हाला तर माहितीच आहे ह्यांचे बाबा आणि माझे बाबा किती चांगले मित्र होते ते. सो तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, मी बघते सगळं. फक्त हा, तुम्ही काहीतरी खायला बनवू शकता का. नाही, कारण काय आता साहेबांना थोड्या वेळाने भूक लागणार आहे आणि ते जेवणार आहे. त्यामुळे प्लीज काहीतरी खायला बनवा आणि ते झालं की मला सांगा. वाढायचं काम सुद्धा मीच करेन. डोंट वरी. मी आहे ना, मी घेईन काळजी. पण नाही, इट्स ओके. या तुम्ही तयारीला सुरुवात करा. का आलीस तू इथे. तुझ्या या अशा परिस्थितीत तुला सावरायला मी नाही येणार तर दुसरं कोण येणार. तेव्हाच विश्वास ठेवशील ना माझ्यावर. तेव्हाच माझी किंमत कळेल आणि मग फायनली डोळे भरून मला बघशील. हे बघ, ते काही असलं तरी मी आरतीशीच लग्न करणार. इकडे बघ विक्रांत. इकडे ये. इकडे बघ. थँक्स. आता तू आणि मी एकमेकांसमोर उभे आहोत. हेच सत्य आहे. काल्पनिक गोष्टींच्या मागे नको लागूस. तो ड्रिंक संपव.
मी जेवण घेऊन येते. आधी नुसतेच नवरा बायको होतो आम्ही, पण त्या दिवशी आई बाबा म्हणून आमच्या दोघांचंही नामकरण झालं. तुझी ताई या जगात येऊन तिने आम्हाला हे सुख दिलं. आणि मी गायनाक असल्यामुळे खूप लकी होतो. म्हणजे तुझ्या आईसोबतच मी देखील ऑपरेशन थिएटर मध्ये होतो. तर तुझ्या आईला होणारा त्रास, पण त्या त्रासासोबतच तिच्या डोळ्यातली आतुरता मी बघत होतो. तुला सांगतो अमूल्य, डॉक्टरला ना खरं तर त्या जन्माला येणाऱ्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायचा असतो. का? हा, कारण त्याने कळतं की बाळाचे लंग्स क्लिअर आहेत ना, त्याच्या नाकात फ्लुइड तर गेलेलं नाहीये ना, त्याचं ब्रीदिंग व्यवस्थित सुरू आहे ना, हे कळतं. त्या दिवशी, फक्त त्या दिवशी आईबाप आपल्या बाळाला रडताना बघून आनंदात असतात. एक असं छान वेगळंच समाधान असतं त्यांच्या चेहऱ्यावर. 9 महिने सोसलेले सगळे त्रास त्या एका रडण्याने अक्षरशः क्षणात नाहीसे होतात. हो ना. नाही, पण त्यानंतर आपलं बाळ कधीही रडू नये असं कायम वाटत असतं आई बाबा. हा, पण त्यानंतर मात्र आपलं बाळ कायम आनंदात राहावं, सुखात राहावं, अगदी छान हसत राहावं, यासाठी आई बाप आपलं अख्खं आयुष्य पणाला लावतात. तसं काळ कितीही पुढे गेला तरी अजूनही काही जोडप्यांना पहिला मुलगाच हवा असतो, नाही का? हा, वंशाचा दिवा म्हणून. अजूनही माझ्याकडे पेशंट्स येतात ना, पण 4 मुली झाल्या तरी त्यांच्या पाठीवर त्यांना एक मुलगा हवाच असतो, वंशाचा दिवा म्हणून. म्हणजे हळूहळू येतोय अवेअरनेस, पण तरी पूर्ण मानसिकता काही बदललेली नाही अजून. नाही, पण आम्हाला असं कधीही वाटलं नाही ना मुलीनो. इतक्या गुणी 2 मुली आमच्या पोटी जन्माला घातल्यात देवाने की त्या आम्हाला अगदी भरभरून आनंद देतात. आम्हाला असा छान अभिमान वाटेल, कायम अभिमान वाटेल असंच वागतात. अर्थात यात तुमच्या आईने तुमच्यावर केलेले संस्कार आणि संगोपनाचा खूप मोठा वाटा आहे. काही काय हो, माझ्या एकटीचं काय आहे? आपण दोघांनी मिळून या दोघींना छान वाढवण्याचा प्रयत्न केला. बघितलं, एवढं क्रेडिट देतोय पण कधीही घेत नाही तुझी आई. हे घे. थँक्यू. विक्रांत उठला नाही का रे अजून? उठलाय जस्ट. हे घे. थँक्यू. विक्रांतचं सध्या काय चाललंय काही कळत नाही रे. नाही म्हणजे मध्येच एकदम इमोशनल होतो, मध्येच खुश असतो, कधी कधी एकदम मजा करण्याच्या मूड मध्ये असतो, तर कधी एकदम शांत होतो रे. खूप काळजी वाटते मला त्याची. आई, काळजी करायची काही गरज नाहीये, मी आहे ना. तू आहेसच रे. तुझी आणि आद्याची कधीच काळजी नव्हती मला आणि नाही वाटत, पण विक्रांतची कायम काळजी वाटते रे मला. लहानपणापासून तो खूप हळवा आहे. त्याच्या मनाविरुद्ध जरासं काही झालं ना की रडायचा तो. तुला आद्याला कोणी काही बोललं की त्याचा राग यायचा त्याला. प्रत्येक बाबतीत असं हळवं असून चालत नाही. नाही, पण ठीक आहे, परिस्थिती शिकवेल सगळं. विक्रांत, इकडे. काय कुठे निघालायस एवढ्या सकाळी? वेदांत. विक्रांत चल, खाऊन घेतोस? नाही, नको.
विक्रांत बस. काय रे? किती वाजले का? कशाला? घरी यायला. आलो ना घरी. अरे आलास रे, पण फार्म हाऊस वरून यायला किती वाजले? तुला कसं कळलं? आज नक्की संपेल. फक्त बोलायचे म्हणून बोलू नकोस रे. आई किती टेन्शन मध्ये असते माहितीये तुला. तुला फोन करते, तू फोन उचलत नाहीस तिचा, मग ती मला फोन करते. हे बघ मी कसं बसं डिस्ट्रॅक्ट करतोय, पण मी सारखं खोटं बोलणार नाही. आज खरंच संपेल सगळं. तुला यापुढे माझ्यासाठी खोटं बोलावं नाही लागणार. तुला त्रास होतो ना माझ्या वागण्याचा. अरे विक्रांत शांत, असं काही नाहीये. दादा, आय प्रॉमिस तुला यापुढे त्रास होणार नाही. विक्रांत शांत. आय एम सॉरी दादा, सो सॉरी. इट्स ओके. काय झालं विक्रांत? आई अगं काल त्याला यायला लेट झालं ना, म्हणून सॉरी म्हणत होतं. काय बरं, तुमचं सॉरी थँक्यू झालं असेल तर पराठा खाऊन घेतोस का? चल घे. हे बघ गरम गरम आणलेत, मी स्वतः बनवलेत. घे, संपवत आहे. संपवतो. हा पराठा पण संपवतो. ह्या जगातली सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे आईच्या हातचा पराठा. बापरे, एवढं कौतुक. असं असेल ना तर रोज काहीतरी बनवायला तयार आहे मी तुमच्यासाठी. नक्की बनव. आणि दादाला खायला दे. तो खूप हुशार आहे, कर्तबगार आहे. हो हो निघालो मी, आलोच. हो तू क्लायंटला कळव. तू खा. चला बाय आई. आणि भरपूर पराठे खाऊ घालायला. हो हो, पराठे खायला घालते, कारण धपाटे घालता येत नाहीत ना तुमच्या आईला. येतो. नीट जा रे. हो. तुम्ही का करताय असं? तुम्हाला कळत नाहीये का? हो साखरपुडा आहे माझा आज. सगळे पाहुणे येतच असतील. कोणी आपल्याला असं पाहिलं ना तर तुमच्या घरचे सुद्धा येणार आहे तिथे. हो काय वाटेल सगळ्यांना याचा तरी विचार करा. कोणाला काय वाटेल याचा विचार मी का करू? ते येणार आहेत का माझी मदत करायला? हे बघ आरती, मला ना सगळीकडे फक्त तूच दिसतेस. तुझ्याशिवाय जगात काहीच दिसत नाही. मी आत्ताही तुझ्या समोर उभा आहे. मला अजूनही होप्स आहेत. मला अजूनही वाटतं की तू मला होकार देशील. तू जर का मला होकार दिला नाहीस ना तर तुला माहित नाही मी काय करेन. काय करणार आहात तुम्ही? मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. म्हणजे धमकी देताय मला? मी तुम्हाला कुठली स्वप्न दाखवली आहेत?
कधी होकार दिलाय तुम्हाला? नाही ना? तुम्हाला वाटत असेल की तुम्ही असे याल, मला धमकी द्याल आणि मी घाबरून तुम्हाला हो म्हणेन, तर तसं अजिबात नाहीये. माझ्या आयुष्याचा निर्णय आई आणि अण्णांनी घेतलाय आणि तो कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही. पण मग मी जाऊन बोलतो त्यांच्याशी, आत्ता जातो. पण का? जर माझीच इच्छा नाहीये तर तुम्ही आज जाऊन कोणाशी काय बोलणार आहात? अगं पण मग दे ना मला होकार. सी, आत्ताही तुझ्याकडे उत्तर नाहीये. आद्याच्या लग्नात तू किती छान बोलत होतीस, अगदी मन मोकळेपणाने. हसून बोलणं म्हणजे होकार होत नाही. लग्न समारंभ आहे, दोन कुटुंबच होत आहेत, हसूनच बोलणार ना. प्रेमाने बोलत नव्हते मी, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. आरती पण हॅलो, हे दोघींवर ना नीट लक्ष ठेवायला पाहिजे. सारिका, अमूल्य, तू इथे काय करतेस? अगं, आरतीला रेडी करायचंय ना? कुठे आरती? चल आपण दोघी रेडी करू. अगं ताई रूम मध्ये नाहीये. रूम मध्ये नाहीये? हे सगळं इतक्या लवकर घडलं, मी तर खूप खुश आहे. आणि तू? आरती, हाय. हाय. तू इथे काय करतेस? तू तर राहत होतीस ना? मला अमूल्य तर म्हणाली की तू आतमध्ये. अगं आताच होती ती, आता जस्ट बाहेर आली. हे आले ना म्हणून. ताई बरं चल, आपल्याला तयार व्हायचंय ना. चल तुम्ही बसा ना आतमध्ये. नाही, माझे आई बाबा येत आहेत ना, म्हणून मी थांबलोय. अच्छा चल चल चल, आई म्हणाली लवकर तयार व्हायचंय. मी आलेच. हा बोल वेदांत. अरे तू आणि आद्या कुठे आहात? विसरलास का वेदांत तू? अरे आज आरतीची एंगेजमेंट आहे, आम्ही दोघं तिकडे आलो आहोत. आणि ती नवीन स्टाफ मेंबर? अरे तिच्याच बहिणीचा साखरपुडा आहे, मग ती इथेच असणार ना. आणि तिने सुट्टी पण टाकली आजची. अरे पण माझ्याकडे ऍप्लिकेशन नाही आलं आणि मला महत्वाचं बोलायचं होतं, टास्क बद्दल. मी काय म्हणतोय, आपण उद्या बोलूयात ना. ती पण असेल तिथे. काही अर्जंट असेल तर मला सांग, मी सांगतो तिला. काही नाही, उद्या बोलू. ठेवतो. ओके, बाय. दाद्या यार, वाचवलंस तू मला खरंच. नाही तर उद्या ऑफिस मध्ये जाऊन त्या जीवाने इतका चिवचिवाट केला असता ना. कोण जीवा? अरे नाही, काही नाही. ते अमूल्या, तू याआधी पण 2-3 वेळा बोललीस. मला समजेल का हे चिवा प्रकरण काय ते? सांगते ना मी तुला. ते ताई माझी आता वाट बघत असेल ना, तिला तयार पण करायचंय. मी तुला नंतर सांगते पक्का. हा, आलेच. जीव घाबरा का होतोय माझा. विक्रांत फोन का उचलत नाहीये? हॅलो. हॅलो वेदांत. वेदांत, अरे
अरे नको नको ते विचार येते तर माझ्या मनात. अरे विक्रांत फोन उचलत नाहीये रे. वेदांत, अरे वेदांत बोल ना काहीतरी. विक्रांत कुठे आहे? आई तू टेन्शन नको घेऊस. मी सांगतो त्याला कॉल करायला. तू खरं बोलतोयस ना? वेदांत तुझा आवाज नेहमीसारखा नाही येत आहे. विक्रांत ठीक आहे ना? वेदांत अरे बोल ना. आई सगळं ठीक आहे. एक महत्वाचं काम आहे, मी करतो फोन, लवकरच करतो. तू काळजी करू नकोस. ठेवतो. अरे पण ऐक. तुला बघून ना माझं डोकं फिरतं. तू इथेही काहीतरी गोंधळ घालशील. आणि तसंही फॉर्मॅलिटीची काही गरज नाही. शो ऑफ साठी आलात ना? खोट्या आपुलकीची गरज नाही आम्हाला. कळलं? तुला कळतंय का तू काय? अमूल्य जाऊ दे. तो उभ्या का आहात? निघा इथून. मला इरिटेट नका करू. नॉनसेन्स.